गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। मुंबईच्या मालाडमधील बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं हे प्रकरण। या प्रकरणानं रक्ताच्या नात्यांचा खून कसा होतोय हे दिसलं। नात्यांचं भयान वास्तव हे रेनॉल्ड डिसोजा खून प्रकरणात स्पष्ट झालंय। नात्याचं भयान वास्तव हे रेनॉल्ड डिसोजा खून प्रकरणात दिसतंय। रेनॉल्डची हत्या अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरित्या करण्यात आली होती। पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। जे सत्य समोर आलं ते केवळ चक्रावून टाकणारं नव्हतं, तर ढासळलेली नीतिमत्ता कुठल्या स्तराला जाऊ शकते याचं ते जळजळीत वास्तव। रेनॉल्डचा खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी गुन्हा कसा लपवण्याचा प्रयत्न केला हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। 9 डिसेंबर 2015 मालाड, मुंबई। सिसिलिया डिसोजा मालाडच्या लिंकिंग रोडवरील एव्हरशाईन नगरमध्ये राहत होत्या। संध्याकाळचा आपला फेरफटका मारून सिसिलिया घरात गेल्या। दार उघडच होतं। दार उघडं कसं या विचारांनी त्यांनी घरात प्रवेश केला। घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं। आतील दृश्य पाहून त्या जागीच खेळल्या। सिसिलिया डिसोजा यांचा 32 वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। रेनॉल्ड डिसोजा या तरुणाची कुणीतरी तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर आणि छातीवर वार करून हत्या केली होती। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा सुरू केला। रेनॉल्डची हत्या का आणि कोणी केली हा प्रश्न होता। रेनॉल्ड आखाती देशातून 2 महिन्यांमधून एकदा आपल्या आईला भेटायला यायचा। तेवढंच काय तर त्याचं मुंबईतलं वास्तव्य ज्या इमारतीत होतं तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते। कोण इमारतीत आलं हे समजत नव्हतं। सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली पण इमारतीत कोण कोण आले याच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या। घरातलं सामान अस्ताव्यस्त होतं खरं, पण मौल्यवान वस्तूंची चोरी झालेली नव्हती। रेनॉल्डच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्याचा मोबाईल मारेकऱ्यांनी नेलेला होता। संशयाची सुई अनेकांवर वळत होती। सर पंचनामा वगैरे सगळं तयार झालेलं आहे। आपल्याला त्या तपासाच्या कामाला जायचं आहे। गाडी तयार आहे सर। गायकवाड, तो आता आखातातून मुलगा आला होता, त्याचा मर्डर झाला होता ना, तो सिसिलिया डिसोजाचा मुलगा। त्या केसच्या संदर्भात काही धागेदोरे मिळत नाही आहेत। काय ना गायकवाड, आपण जेव्हा पंचनामा केला तेव्हा सामान तर इतरच पसरलेलं होतं। चोरी झालेली नव्हती आणि त्या मुलाचं तर इथं कोणाची वैरही नव्हती, जास्त ओळखही नव्हती। चोरीच्या उद्देशाने हत्या केली हे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। कारण चोरी करायची असती तर घरातील कपाटात ठेवलेले पैसे, इतर किमती ऐवज नक्कीच लंपास केला गेला असता। पोलिसांनी तर्क लावून पाहिला, निष्कर्ष काढला की रेनॉल्डची हत्या ही वैयक्तिक कारणांवरून झालेली असावी। रेनॉल्डची आई सिसिलिया रडून रडून बेजार झाली होती। सिसिलिया मॅडमला आपण चौकशीसाठी बोलवलं होतं, ते आल्या। पाठवून द्या। बसा। मॅडम, सर्वपरीने आम्ही तपास तर करतोच आहोत, पण तरी मला एक प्रश्न विचारावासा वाटतो। तुमच्या रेनॉल्डचं कुणाशी वैर नव्हतं ना? बघा साहेब, आम्ही सामान्य माणसं आणि वैर अथवा भांडण असण्याचं कारणच नाही, कारण की माझा रेनॉल्ड इथे नसतोच।
बरं त्याचं नसेल, तुमचं कुणाशी प्रॉपर्टीवरून देण्याघेण्यावरून कुणाशी काय वैर भांडण? नाही साहेब, तसं काही संबंधच नाही आहे, तो अजिबातच नाही. कारण की माझा रेनॉल्ड हा आखाती देशामध्ये जॉबला आहे आणि हार्डली तो काय इथे वर्षातून 2दा येतो फक्त. तुम्ही काही करा, पण माझ्या रेनॉल्डचं जणी कोणी घात केला असेल तर तुम्ही शोधून काढा प्लीज. बरं तुम्हाला काय वाटतं, कुणी केलं असावं हे? नाही साहेब, मी काही सांगू शकत नाही, कारण तसं काही सांगण्याचं कारणच नाही आहे. पण माझं रेनॉल्डचं तुम्ही ज्याने कोणी घात केला असेल ना साहेब, तुम्ही त्याला शोधा, कसंही करू, काही करा. शांत व्हा. गायकवाड, बाईंना पाणी द्या. मॅडम पाणी. आणि हो मॅडम, आमच्या पद्धतीने तपास तर सुरूच राहील म्हणा. आणि तुम्हाला पुन्हा चौकशीला बोलवलं तर यावं लागेल. आणि जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही मुंबईच्या बाहेर देखील जाऊ शकत नाही. या तुम्ही आता. रेनॉल्डची बहीण जेन्सी हवाई सुंदरी होती. ती सतत बाहेर असायची. गेल्याच वर्षी रेनॉल्डच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. रेनॉल्ड आखाती देशात तेलाच्या कंपनीत कामाला होता. 3 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं, पण तो पत्नीपासून वेगळा राहत होता. घटस्फोटासंदर्भात त्याचं प्रकरण वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयात सुरू होतं. घरची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. रेनॉल्डला गलेलठ्ठ पगार होता. 52 वर्षाच्या सिसिलिया यांनी वाहन चालक ठेवला होता. त्याच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली. रेनॉल्डचं कोणाशी वैर होतं का? त्याने रिअल इस्टेटमध्ये केलेल्या काही आर्थिक व्यवहारांमध्ये कोणाशी त्याचा वाद झाला होता का? त्याचे कोणाशी प्रेमसंबंध होते का? इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या सगळ्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास चालू केला, पण यश काही हाती येत नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण क्लिष्ट बनत चाललं होतं. पोलीस विविध दृष्टीने तपास करत होते. सर, मला त्या लेडीच्या बाबतीत दाट शक्यता आहे. हो, त्याच्या आईवर आपण संशय घेतलाय खरा, पण ती एक शक्यता आहे. हो सर. आपल्या इतर शक्यताही पडताळून पाहायला हव्यात. एक काम करा, सावंतला बोलवून घ्या. सावंत, सरांनी बोलवलंय. सावंत, त्या मुलाच्या कामावर चौकशी केली? होय सर, हे सगळे कामावर चौकशी केली, आजूबाजूला चौकशी केली, काही आढळलं नाही. एक काम करा गायकवाड, त्या विभागात जा, CCTV फुटेज काय मिळतात ते बघा आणि चौकशीला सुरुवात करा. मला पूर्ण डिटेल्स हवे. होय, करतो सर. सिसोलिया, तिचा तो मुलगा. पोलिसांनी इमारतीच्या आसपासचं CCTV फुटेज गोळा करायला सुरुवात केली. कारण रेनॉल्डची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा भाग असावा हे स्पष्ट झालं होतं. एका CCTV फुटेजमध्ये पोलिसांना एका इमारतीजवळ सिसिलिया दिसली. ती एका इसमाला काहीतरी वस्तू देत होती. पोलिसांना धक्का बसला, कारण ती व्यक्ती म्हणजे डिसोजा यांच्याकडे काम करणारा वाहन चालक भरत नेपाळी होता. भरतला सिसिलिया काय देत असावी आणि काही द्यायचं असेल तर आपल्या इमारतीजवळ का काही दिलं नाही, यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला. पोलिसांनी मग भरत नेपाळीवर पाळत ठेवली आणि त्याला चौकशीसाठी बोलवलं. सिसिलिया डिसोजा यांचा ड्रायव्हर भरत नेपाळीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि या कटावरचा सगळा पडदा त्यानं उठवला. हे सगळं आपण पाहणारच आहोत. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर ड्रायव्हरनं सगळं काही सांगितलं. नेमकं या कटामागे कोण आहे, कोणी रचला हा कट आणि कसं मारण्यात आलं रेनॉल्डला, याची सर्व माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. नेमका काय खुलासा झालाय पाहूया. आतमध्ये घेऊन या. या रावसाहेब, बसा.
नाव काय तुझं? भरत नेपाळी. भरत नेपाळी. कधीपासून कामाला आहेस तिथे? सर 1-2 वर्ष झाली. अजून कोण कोण असते? नाही सर, मालकीन असते. आम्ही तिथे ड्रायव्हर म्हणून लागलो सर. हो. आणि ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त काय काय करतो? नाही सर, काम करतो. कधी मालकीने सांगितलं की भाजी वगैरे आणून देतो. त्या दिवशी मालकीने तुला काय काय दिलं होतं? नाही सर, काय काय दिलंच नव्हतं सर. भरत नेपाळी, खरं सांग, खोटं बोलू नकोस. कधी सर कुठे काय ते सामान आणतो बस तेवढंच सर. बाकी मी कुठलं काय काम नाही करत सर. हो. म्हणजे तू ठरवलंयस खरं बोलायचं नाही. गायकवाड हा तसं खरं बोलणार नाही. त्याला आत घेऊन जा आणि आपली आतली भिंत दाखवा. काय लिहिलंय त्याच्यावर? हा पत्तर मी बोलताय. हा कळलं? हा पत्थर मी बोलताय. घेऊन जायला. अहो साहेब काय केले नाही. साहेब काय नाही केलं सर. अहो साहेब काय केले नाही साहेब. माझी काही चुकी नव्हती सर. सर मॅडमने सांगितलं तसंच केलं सर. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर भरतने जे सांगितलं ते चक्रावून टाकणार होतं. सर तिचं माझं आमचे संबंध होते सर. म्हणून तू हे केलंस का? सर चुकी माझी नव्हती सर. ते रेनॉल्डने आम्हाला बघितलं सर. तसं मॅडम मुलं तसंच केलं साहेब. बाबा, रोनाल्ड. रोनाल्ड, बाबा. प्लीज. Sorry, sorry, my son, sorry. Sorry, my son. Not again. Sit here. Sorry, my son, sorry. रेनॉल्ड आईशी भांडला होता आणि ताबडतोब हे संबंध थांबवण्यास त्याने बजावलं होतं. आपल्या संबंधांच्या आड येत असल्यानं सिसिलियानं भरत सोबत हा कट रचला होता. तो लपवण्यासाठी तिनं पोलिसांसमोर अनेकदा नाटकही केलं, पण गुन्हा कधी लपून राहत नाही. होय, आम्हीच त्याला संपवला. आमच्या दोघांचं मध्ये त्याचं डिस्टर्ब आम्हाला होत होतं. आमचे अफेअरबद्दल त्याला माहीत पडलं होतं सगळं काही, आणि तो सारखा माझ्या मागे लागला होता हे सगळं सोड असं म्हणून. आणि त्याच्यामुळे साहेब न्यायालयाने आम्हाला त्याला संपवावं लागलं. तपासामध्ये काही CCTV फुटेज, काही इतर पुरावे याच्या आधारे आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की यामध्ये मुलाची आई गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व होती, सहभागी होती. तिचे एका मुलासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. रोनाल्ड आणि त्याची बहीण आहे
त्यांचे या मैत्रीपूर्ण संबंधाला विरोध होता आणि त्याच्यातून त्यांचं भांडण होत होतं आणि त्या भांडणात गेले काही दिवस ते भांडण वाढलं आणि त्याच्यातून हा खून घडलेला आहे. तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीनं त्यांचा कट समोर आणला आणि क्रूर माता सिसिलिया, मारेकरी भरत नेपाळी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. कारण गुन्हेगार कितीही चॅप्टर असला तरी तो गुन्ह्यांपासून लपून राहू शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही. गुन्ह्यांपासून आपल्याला सतर्क करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी. पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.